मीरा भाईंदरमध्ये सध्या एक महत्त्वाची आणि चर्चेची घडामोड म्हणजे विकास आराखड्यातील आरक्षणांमध्ये करण्यात आलेले बदल। महापालिकेने 7 ठिकाणी आरक्षणांमध्ये फेरबदल करत शाळा, मैदाने आणि वाचनालयांसारख्या सार्वजनिक सुविधांच्या जागांवर तरण तलाव, रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर उद्दिष्टांसाठी जागा राखीव केली आहे। यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 7 आरक्षणांमध्ये करण्यात आलेला बदल। महापालिकेने विकास आराखड्यातील 7 ठिकाणी आरक्षणांमध्ये फेरबदल केले आहेत, ज्यामध्ये प्राथमिक शाळा, मैदाने आणि वाचनालयांच्या जागांवर तरण तलाव, रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर उद्दिष्टांसाठी जागा राखीव करण्यात आली आहे। याबद्दल शासनाची मंजुरी असून या बदलांसाठी महापालिकेने 2024 मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्याला 15 मार्च 2024 रोजी नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे। याबाबत सामाजिक प्रतिक्रिया आहेत की स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या बदलांवर नाराजी व्यक्त केली, ज्यांच्या मते वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि मैदानं यांसारख्या सार्वजनिक सुविधांची गरज अधिक आहे आणि अशा सुविधा कमी करून इतर प्रकल्पांना प्राधान्य देणे योग्य नाही। अशा या मीरा भाईंदरमध्ये विकासाच्या नावाखाली शाळा आणि मैदानं, वाचनालयांच्या जागांवर तरण तलाव, रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर उद्दिष्टांसाठी जागा राखीव करण्यात आली आहे। महापालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। या बदलांमुळे सार्वजनिक सुविधांची कमतरता भासणार का? पाहूयात आमचा खास रिपोर्ट।